नमस्कार मित्रांनो, आज एका अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहोत. आमचे बरेच प्रेक्षक जे आहेत ते सुद्धा या पर्टिक्युलर विषयावर माहिती शोधत होते. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करताना हा पर्टिक्युलर टॉपिक अतिशय महत्त्वाचा होऊन जातं आणि म्हणून आज आपण बघूया हाऊ टू आयडेंटिफाय अन अंडरव्हॅल्यूड स्टॉक. एक अंडरव्हॅल्यूड स्टॉक कसा शोधायचा. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूया की अंडरव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं आणि याला कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठले ते फायनान्शियल रेशोजचा आपण वापर करू शकतो, केव्हा अंडरव्हॅल्युएशन जस्टिफाईड असतं आणि केव्हा नाही. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. पण त्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल, कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन, आणि जर का तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करायचा विसरू नका. माझं नाव आहे सिया आदर्श जोशी आणि चला टॉपिकची सुरुवात करूया. सर्वप्रथम आज आपण बघूया अंडर व्हॅल्युएशन म्हणजे नेमकी काय. तर टर्मिनॉलॉजी ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल की अंडर व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करण्याकरिता तुम्हाला एखाद्या दुसऱ्या कंपनीशी या स्टॉकला कम्पेअर करावं लागेल किंवा काहीतरी व्हॅल्युएशन रेशोजचा वापर तुम्हाला करावा लागेल. कुठल्याही कंपनीचे स्टॉक व्हॅल्युएशन करण्याकरिता आपण कंपॅरिझन करू शकतो या कंपनीच्या स्टॉकला एखाद्या दुसऱ्या कंपनीच्या स्टॉक व्हॅल्युएशनशी. परंतु ती जी दुसरी कंपनी आहे ती सेम इंडस्ट्री किंवा सेम सेक्टर मधली असायला पाहिजे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा सिमिलर असायला पाहिजे. अदरवाइज जो दुसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे ते आहे कम्पेअर इट विथ एंटायर सेक्टर, एंटायर इंडस्ट्री. कुठल्याही कंपनीचा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे असं आपण तेव्हा म्हणू शकतो जेव्हा या कंपनीचा स्टॉक रेशो कंपॅरेबल कंपनीच्या स्टॉक रेशो पेक्षा कमी असेल किंवा इंडस्ट्री रेशो पेक्षा कमी असेल किंवा याच कंपनीची जे पास्ट परफॉर्मन्स आहे, पास्ट रेशोज आहे त्या संदर्भात कमी असेल आणि कंपनीत काही मेजर चेंजेस झाले नसतील तरी स्टॉक कमी झालेला आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो की हा पर्टिक्युलर स्टॉक आज अंडर व्हॅल्यूड आहे. एका उदाहरणच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. जर का आम्ही दोन स्टॉक्स घेतलेत, ए आणि बी. अज्युम करा की दोन्ही जी कंपनीज आहेत ते एकाच सेक्टरमध्ये काम करतात. आता कंपनी ए चा पी रेशो आहे 25 आणि कंपनी बी चा पी रेशो आहे 30. लक्षात घ्या, हे कंपनी जे आहे ते सेम इंडस्ट्रीमध्ये काम करतात, सेम साईजची कंपनी आहे, यांचं बिझनेस मॉडेल सुद्धा सेम आहे आणि जेवढे ते कंपॅरेबल फॅक्टर्स असतात सगळं काही सेम आहे. परंतु तरी आपण काय बोलूया की कंपनी ए अंडर व्हॅल्यूड आहे वेन कम्पेअर टू कंपनी बी. कारण पी रेशो लोअर आहे. रिअल लाईफ मध्ये असे दोन कंपॅरेबल कंपनी शोधणे हे काय सोपे काम नाही. तेवढंच नाही तर या व्हॅल्युएशन मध्ये अजून काही फॅक्टर्स आहेत जे बऱ्यापैकी अंडर व्हॅल्युएशनला कॉन्ट्रीब्युट करतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा ब्रँड स्ट्रेंथ लोअर असू शकतो वेन कम्पेअर टू कॉम्पिटिशन. तुमच्याकडे लोअर टेक ऍडव्हान्टेजचा एक प्रॉब्लेम असू शकतो. इंडस्ट्रीचा डाऊन टाइम चालू आहे किंवा आपल्याच कंपनीसाठी काही युनिक किंवा काही अनअवॉइडेबल इव्हेंट्स आपल्या कंपनीमध्ये झालेले आहेत. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज नाही आपल्याकडे किंवा पब्लिक सेक्टर वर्सेस प्रायव्हेट सेक्टर हा सुद्धा फॅक्टर अंडर व्हॅल्युएशन मध्ये येऊ शकतो. आणि कॉंग्लोमरेट डिस्काउंट हे पण अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचे पॉइंट्स आहेत ज्यांना कन्सिडर करून त्यानंतर आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे अंडर व्हॅल्युएशन जर का आहे तर याचं मागचं कारण काय. तर चला मित्रांनो, काही की व्हॅल्युएशन मॅट्रिक्स बघूया ज्यांचा वापर करून आपण अंडर व्हॅल्युएशनला कॅल्क्युलेट किंवा कम्प्युट करू शकतो. सर्वप्रथम आपण बोलूया पी रेशोच्या संदर्भात. पी रेशो स्टँड्स फॉर प्राइस अर्निंग रेशो. हा सर्वात जास्त यूज होणारा व्हॅल्युएशन रेशो आहे आणि याचं कारण काय की पी रेशो आपल्याला दर्शवतो की आपल्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू काय आहे इन रिलेशन टू आवर अर्निंग पॉवर. पी रेशो कॅल्क्युलेट केला जातं बाय डिवाइडिंग मार्केट प्राइस पर शेअर बाय अर्निंग पर शेअर. मित्रांनो, पी रेशोची जी व्हॅल्यू आहे ते त्या पर्टिक्युलर बिझनेसवर डिपेंडंट असतं आणि त्या बिझनेसमध्ये किती पोटेन्शियल आहे त्यावरती ते डिपेंडंट असतं. आपण पी रेशोचा वापर करून हे माहिती काढू शकतो की एखादी कुठली तरी कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे का. यासाठी आपल्याला फक्त या कंपनीचा पी रेशो कम्पेअर करावा लागेल विथ द कॉम्पिटिटर्स पी रेशो किंवा सेक्टरच्या पी रेशोशी कम्पेअर करा. ऑर एल्स याच कंपनीचे जे रिसेंट पास्ट मधले जे पी रेशोज आहेत यांना कम्पेअर करा आणि तुम्हाला कल्पना येऊन जाईल की ही कंपनी आज अंडर व्हॅल्यूड आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, जर का आपल्याकडे दोन कंपनीज आहेत ए आणि बी, जर का ए चा पी रेशो 25 असला आणि बी चा 35, याचा अर्थ असा आहे की ए अंडर व्हॅल्यूड आहे वेन कम्पेअर टू बी. आणि जर का तुम्हाला इंडस्ट्रीशी कंपॅरिझन करायचं असेल तर ए च्या पी रेशोला इंडस्ट्री पी रेशोशी कम्पेअर करा आणि तुम्हाला लक्षात येईल की ही कंपनी इंडस्ट्री वाईज पण अंडर व्हॅल्यूड आहे की नाही. परंतु मित्रांनो, दोन कंपनीजला कम्पेअर करण्यासाठी फक्त पी रेशोचा वापर करणं हे सुद्धा योग्य नाहीये. कारण एखाद्या कंपनीचा जर का पी रेशो खूप जास्त आहे तर असंही असू शकतो की ही कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग असेल किंवा चांगलं परफॉर्म करत असेल किंवा या कंपनीकडे कुठलं तरी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज असेल ऍज कम्पेअर टू पियर्स. तर या मागचं कारण शोधणे हे जास्त गरजेचं आहे. जर का एखाद्या कंपनीचा पी रेशो जास्त आहे तर त्यासाठी काय फॅक्टर्स आहेत जे कॉन्ट्रीब्युट करतायत आणि जर का एखाद्या कंपनीचा पी रेशो कमी जरी असला तर त्यासाठी काही रिझन्स आहेत का, हे यांना सुद्धा आपल्याला शोधावा लागणार. यानंतर
यानंतर आपण बोलूया पीबी रेशोच्या संदर्भात. पीबी रेशो स्टँड्स फॉर प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. हा रेशो सुद्धा खूप कॉमनली यूज केला जातं आणि याचा मुख्य वापर केला जातं टू फाइंड आउट द व्हॅल्युएशन ऑफ द बिझनेस. कारण की ते कुठल्याही असेटचा व्हॅल्यू खूप इझिली आणि रिलायबली आपण काढू शकतो. यासाठी या रेशोचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही फायनान्शियल सेक्टरचा व्हॅल्युएशन काढत असाल तर एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा जो मॅक्झिमम अर्निंग आहे तो त्यांच्या फायनान्शियल असेटवरनं डिराईव्ह होतो आणि म्हणूनच अशा सेक्टर्सचे जर का तुम्ही स्टॉक्सचा व्हॅल्युएशन करण्यासाठी जर का तुम्ही पीबी रेशोचा वापर केला तर ते सर्वात उत्तम असणार आहे. पीबी रेशो सुद्धा पीई रेशो सारखंच आहे आणि म्हणून जर का तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या कंपनीजला जर का तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर या रेशोचा वापर तुम्ही करू शकत नाही. पीबी रेशोचा सुद्धा वापर पीई रेशो सारखं होऊ शकतं जेव्हा आपण हे बघायचा प्रयत्न करतो की एका पर्टिक्युलर कंपनीला इन्व्हेस्टर्स कशा व्हॅल्यू करतात ऍज कम्पेअर टू द कॉम्पिटिटर्स और ऍज कम्पेअर टू द इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल, जर का आपण दोन बँकचे स्टॉक्स कम्पेअर करत असाल, फॉर एक्झाम्पल बँक ए त्याचा पीबी रेशो आहे 4.18 टाइम्स आणि जर का तुम्ही बँक बी बघितलं त्याचा पीबी रेशो असेल 1.71 टाइम्स, तर यानी आपल्याला काय कल्पना येते की बँक ए ला इन्व्हेस्टर जास्त व्हॅल्यू करतात ऍज कम्पेअर टू बँक बी आणि बँक ए च्या कंपॅरिझन मध्ये बँक बी अंडर व्हॅल्यूड आहे. आपण याच कंपॅरिझन मध्ये निफ्टी बँक इंडेक्सचा सुद्धा वापर करू शकतो. जर का समजा निफ्टी बँक इंडेक्स असेल 2.96, याचा अर्थ असा आहे की बँक बी इंडस्ट्रीपेक्षा पण अंडर व्हॅल्यूड आहे आणि या विरुद्ध बँक ए जे आहे ते कम्पेअर टू इंडस्ट्री ओव्हर व्हॅल्यूड आहे. परंतु याच्यात सुद्धा आपल्याला डीप डाईव्ह करण्याची गरज आहे की का बँक बी चा पीबी रेशो कमी आहे. असं आहे का की ही बँक चांगला परफॉर्म करत नसेल ऍज कम्पेअर टू बँक ए आणि म्हणून याचा पीबी रेशो कमी आहे, असू शकतो. तर अजून डिटेल रिझन शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. यानंतर आपण बघूया पीजी रेशो. मित्रांनो, पीजी रेशो ज्याला आपण प्राइस अर्निंग टू ग्रोथ रेशो म्हणतो, हे सुद्धा पीई रेशो वरूनच डिराईव्ह केला गेलेला रेशो आहे, परंतु याच्यात एक ऍडिशनल मेट्रिक आहे दॅट इज ईपीएस ग्रोथ. पीजी रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कंपनीच्या पी रेशोला डिवाइड करतो बाय ईपीएस ग्रोथ आणि जर का आपण पीजी रेशोचा वापर करून व्हॅल्युएशन करत असाल तर याचा चांगला यानी आपल्याला डिटेल्स भेटतात वेन कम्पेअर टू पी रेशो आणि याचा वापर सुद्धा सेम पी रेशो सारखाच होतो. समजा जर का एखाद्या कंपनीचा, फॉर एक्झाम्पल कंपनी ए चा पीजी रेशो 4.8 असला, 4.8 टाइम्स आणि जर का कंपनी बी चा पीजी रेशो 5.68 टाइम्स असला तर याचा अर्थ असा आहे की कंपनी ए जी आहे ती अंडर व्हॅल्यूड आहे वेन कम्पेअर टू कंपनी बी. परंतु लक्षात घ्या, पी रेशो सारखा हा रेशो सुद्धा तसंच आहे. फक्त या रेशोवर डिपेंडंट राहून आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ नका आणि अजून सुद्धा अनालिसिस करा आणि त्यानंतर आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्या. तेवढंच नाही तर काही अदर रिलेटिव्ह अंडर व्हॅल्युएशन मॅट्रिक्स जे प्राइसवर डिपेंडंट असतात, फॉर एक्झाम्पल प्राइस टू कॅश फ्लो, प्राइस टू सेल्स, यांचा वापर करून सुद्धा आपण एखाद्या स्टॉकच्या रिलेटिव्ह अंडर व्हॅल्युएशन संदर्भात काही माहिती काढू शकतो. आता आपण मित्रांनो एका अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या विषयावर बोलूया. जर का एखाद्या कंपनीचा स्टॉक अंडर व्हॅल्यू जर का असला तर तो अंडर व्हॅल्युएशन जस्टिफाईड आहे की नाही हे कसं काढायचं. मित्रांनो, अंडर व्हॅल्युएशन साठी काही फॅक्टर्स असू शकतात. आपण ऑलरेडी या व्हिडिओमध्ये बघितलंय की अंडर व्हॅल्युएशनचे बरेच फॅक्टर्स असतात. तर आपल्याला हे अंदाज लावा लागेल की हे जे अंडर व्हॅल्युएशन आहे हे कंपनीच्या बिझनेसमुळे आहे का आणि असा अंदाज लावल्याने आपल्याला समजेल की हे जस्टिफाईड अंडर व्हॅल्युएशन आहे की नाही. तर कधी कधी कसं असतं की काही अनफोर्सिन इव्हेंट्स मुळे सुद्धा कंपनीचे शेअर्सची व्हॅल्यू अंडर व्हॅल्यू होते. फॉर एक्झाम्पल, जर का आपल्या कंपनीचे केएमपी जे आहेत म्हणजे की मॅनेजर पर्सनल, जर का त्यांचं नाव कुठल्या तरी स्कॅन्डल मध्ये जर का आलं किंवा जर का त्यांच्यावरती काही लिटिगेशन, पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा काही लिटिगेशन जर का फाईल झाले असतील तर यामुळे सुद्धा आपल्या कंपनीचे जे शेअर्सची व्हॅल्यू आहे ते अंडर व्हॅल्यू होऊ शकते. असे जे इव्हेंट्स असतात याचा कंपनीच्या परफॉर्मन्सवर काही इम्पॅक्ट पडत नाही आणि म्हणून हे जे अंडर व्हॅल्युएशन आहे हे सस्टेनेबल नाहीये. जेणेकरून हे खूप चांगले अपॉर्च्युनिटी आहे फॉर इन्व्हेस्टमेंट, कारण याचा जो इम्पॅक्ट आहे, या इव्हेंटचा जो इम्पॅक्ट आहे, काही दिवसांनी तो फेड आउट होईल आणि शेअर परत आपल्या नॉर्मल व्हॅल्युएशन वर येऊन जाईल. म्हणून इन्व्हेस्टर्स साठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे टू अर्न बिकॉज ऑफ दिस अंडर व्हॅल्युएशन. जनरली जर का कुठल्या तरी कंपनीचे किंवा सेक्टरचे जर का वाईट दिवस चालू असतील तर ती पर्टिक्युलर कंपनी किंवा ती पर्टिक्युलर इंडस्ट्री इन कंपॅरिझन विथ अदर और इन कंपॅरिझन विथ हिस्टॉरिकल व्हॅल्युएशन ती तुम्हाला अंडर व्हॅल्यूड दिसणार. परंतु जर का कंपनीचे फंडामेंटल्स इंटॅक्ट आहेत आणि अशी अपेक्षा लावली जाते की येणाऱ्या काळात या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचे जे डायनामिक्स आहे हे परत नॉर्मलाइज होतील, अशा वेळेस एक चांगली अपॉर्च्युनिटी उभरून येते. इन्व्हेस्टर अंडर व्हॅल्यूड स्टॉक मध्ये निवेश करू शकतो आणि त्याला फक्त मार्केट नॉर्मलाइज होईपर्यंत थांबायचं आहे किंवा रिव्हॅल्युएशन होईपर्यंत थांबायचं आहे आणि परत ते स्टॉकची प्राइसेस राईज होतील, नॉर्मलाइज होतील. फॉर एक्झाम्पल, कोविड-19 पॅन्डेमिक जेव्हा
जेव्हा हिट झालेला तेव्हा सर्वात जास्त इम्पॅक्ट झालेला ट्रॅव्हल इंडस्ट्रीवर आणि त्यांचे जे शेअर्स आणि स्टॉकचे प्राइस आहेत ते खूप अंडर व्हॅल्यूड झालेले. परंतु त्या इंडस्ट्रीचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत, इंटॅक्ट आहेत आणि कोर फंडामेंटल्स खूप फाउंडेशन जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे आज ही जी इंडस्ट्री आहे ही नॉर्मलाइज व्हायला लागली. हे जे अंडर व्हॅल्यूड झालेले स्टॉक्स आहेत हे रिव्हॅल्यू होत आहेत आणि नॉर्मलाइज होत आहेत. याचप्रमाणे जर का एखाद्या कंपनीचे फंडामेंटल्स इम्प्रूव्ह झाले असतील परंतु त्याचा इम्पॅक्ट अजूनही शेअर प्राइसेसवर आलेला नसेल, हे सुद्धा आपल्यासाठी एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे. कारण आज आपण या अंडर व्हॅल्यूड स्टॉक मध्ये निवेश करू शकतो आणि याचं बेनिफिट आपल्याला कधी होईल, जेव्हा पुढे जाऊन याचे परफॉर्मन्स इन्क्रीज होतील आणि या फंडामेंटल इम्प्रूव्हमेंटचा जेव्हा इम्पॅक्ट शेअर प्राइसवर येईल त्यावेळेस त्याचे प्राइसेस आणि व्हॅल्युएशन इन्क्रीज होईल आणि आपल्याला बेनिफिट आणि प्रॉफिट होईल. फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स आता ईव्ही मध्ये सुद्धा उतरलाय आणि त्याच्या परफॉर्मन्स किंवा अर्निंग मध्ये तेवढा राईज नव्हता आलेला जितका राईज तुम्ही पास्ट इयर मध्ये जे शेअर प्राइस मध्ये बघितला असेल. यामागचं कारण काय असेल? सेम. समजा जर का मार्केट क्रॅश झाला किंवा करेक्शन झाला एखाद्या स्टॉक मध्ये ज्याचे फंडामेंटल्स अनचेंज्ड आहेत, हे सुद्धा आपल्यासाठी खूप चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे. कारण आपण अंडर व्हॅल्यूड स्टॉक मध्ये निवेश करून पुढे जाऊन जेव्हा शेअरचे प्राइसेस वाढतील, कारण त्या कंपनीचे लॉंग टर्म जे पोटेन्शियल आहे ते अनचेंज्ड आहे, तर पुढे जाऊन जेव्हा ते प्राइसेस वाढतील तेव्हा आपल्याला जास्त प्रॉफिट होईल कंपॅरेटिव्हली. म्हणून जेव्हा आपण अंडर व्हॅल्यूड स्टॉक मध्ये निवेश करण्याचा विचार करतो त्या अंडर व्हॅल्युएशन मागचा जो कारण आहे त्याला नेमकी जाणणे हे खूप गरजेचे. अंडर व्हॅल्युएशन जर का एखाद्या कारणामुळे आहे आणि त्या कारणाचा कंपनीच्या फंडामेंटल्सवर काय इम्पॅक्ट होतोय याचा विचार करूनच मग इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यावा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कृपया करून लाईक करा आणि शेअर करा आणि जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल, कन्सिडर सबस्क्राइबिंग द चॅनल अँड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन एज वेल. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.